हरे श्रीराम. आपण भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायावरल्या काही ओव्या घेऊया, म्हणजे ज्ञानेश्वरीच्या अंगाने काही निवडक ओव्या आपण घेतलेल्या आहेत. त्याच्यावर नेमकं काय म्हटलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी ते पाहूया. 5वा अध्याय 3रा 4था 5वा कर्मयोग ते कर्मसन्यास हा सगळा विषय झाला आणि तो कळला असं त्यांनी गृहीत धरलेलं आहे. पण तरी देखील त्यांच्या लक्षात आलेलं आहे की कळलं असं वाटलं तरी कळलेलं नसतं. म्हणून पुन्हा ह्या 6व्या अध्यायाच्या पहिल्या 2 श्लोकात त्यांनी पुन्हा कर्मयोग आणि कर्मसन्यास घेतलेला आहे. पण तत्पूर्वी काही नमनं ज्ञानेश्वर महाराजांची जी विशेष आहेत 18 अध्यायामध्ये, त्यातलं या 6व्या अध्यायाचं नमन जे आहे ते एक विशेष आहे, मोठं आहे, विस्तृत आहे आणि एक वेगळ्या प्रकारचं आहे. त्यात सुरुवातच त्यांनी असं केलेली आहे, सहजे ब्रह्मरसाचे पारणे. सहज ब्रह्मरसाचं पारणं केलं, पण सहज कुठे? रणांगणावर. बंगला नवीन बांधलेला आहे तेव्हा आता त्याचं काय वास्तुशांत व्हायचे तेव्हा ब्रह्मरस आपल्याला तिथं वाढायचं आहे असं नाही आहे. जेह लोह मांसाते घाटी, ज्या ठिकाणी शस्त्र आणि शरीर यांचा संबंध येतो आहे तिथे अशा रणांगणावर भगवंत अर्जुनाला हा अध्यात्मज्ञानाचा उपदेश करत आहेत. म्हणून पहिल्या त्यांनी ह्याच्यामध्ये ओवीमध्ये ह्यातल्या कोणतं स्थळ होतं ते सांगितलं की अशा वेळेला तिथे ब्रह्मरसाचं पारणं केलं. कुणाला? अर्जुनालागी. कुणी केलं? नारायणाने. जे ब्रह्मरसाचं पारणं करणारा वक्ता भगवंतासारखा होता आणि ज्याच्यासाठी केला तो अर्जुनासारखा सत्शिष्य होता, भक्त होता. आणि म्हणून दोन्ही पाहिजे, वक्ताही पाहिजे आणि श्रोताही तसा पाहिजे. आता वक्ता आपला काहीतरी सांगतोय आणि श्रोता दुश्चित्त, त्याने वितुळला मांडीला रस असं म्हटलेलं आहे. श्रोता जर कुणीकडे तरी बघत असेल आणि एक जांभई देत असेल तर वक्ता म्हणतो काय सांगून करायचं आहे? वाचली गीता, शब्द सोडून देऊ पहिला आपण, असं होण्याची शक्यता असते. त्यामुळे तसं नाही येतं. अर्जुनालागी नारायण आहे. आणि आमचं भाग्य असं संजय म्हणतात, अचानक आम्हाला असा योग आला की आम्ही त्यावेळी पाहुणे म्हणून गेलो. आता पद्धत ह्यांच्याकडे अशी मोठ्यांच्याकडे की जे मालकाला तेच नोकराला. फरक नाही की ह्याचं पान वेगळं, ह्याचं जेवण वेगळं, त्याचं जेवण वेगळं असं नाही. जे काय वाढायचं ते सर्वांना एकच, भेदभाव नाही. तर ते अर्जुनाला जे वाढलं ते संजयालाही मिळालं. नाही तर संजया तू ऐकू नकोस बाबा, हे अर्जुनापुरतं आहे असं नाही आहे. जे अर्जुनाला ते संजयाला फावलं. का फावलं? त्याच्याजवळ हे TV होता. म्हणजे ती शक्ती दिलेली होती व्यासाने की त्याला दूरदर्शन आणि दूरश्रवण, तिथं काय चाललेलं आहे हे सगळं त्याला पाहता येता येतो, ऐकायला येत होतं. त्यामुळे तो म्हणतोय सहज आम्ही गेलो आणि आम्हाला ते सगळं मिळालं, फावलं असं पहिल्या ह्याच्यात त्यांनी सांगितलं. आता दुसऱ्या ओवीत काय म्हटलं आहे? हा जो 6वा अध्याय आहे ह्याचं वैशिष्ट्य काय आहे ते दुसऱ्या ओवीत सांगितलं. काय वैशिष्ट्य आहे? सगळ्या गीतार्थाचं सार या अध्यायात आलेलं आहे. म्हणून 6वा अध्याय महत्त्वाचा. आणि विवेक सिंधूचे पार. विवेक पाहिजे, आत्मानात्म विवेक. आत्मानात्म विवेक हा जो आहे हा देखील ओलांडून आता पलीकडे जायचं आहे. म्हणजे जिथं पोचायचं आहे त्या ठिकाणी पोचण्यासाठी वैराग्यही पाहिजे, विवेकही पाहिजे. पण जिथं पोचायचं आहे तिथं हे दोन्ही मागं ठेवून पुढं जायचं आहे. त्या ठिकाणी आम्ही पोचतो आहे. आणखी नाना योग विभव भांडार उघडले. हे योगाची साधना जी करायची आहे त्यांनी काय काय आपल्या हाताला येणार आहे हे सांगितलेलं आहे. म्हणजे ही योगाची साधना केल्यानंतर त्याचा परिणाम काय होतो, काय काय त्या साधकाला प्राप्त होतं, त्या योग्याला. योगी याचा अर्थसुद्धा पहिल्यांदा साधना करणारा योगी असा अर्थ आहे इथं एका ठिकाणी. आणि एका ठिकाणी योगी म्हणजे जो पोचला तो योगी. म्हणून इथं पहिल्यांदा ह्या योग्याला ही योगाची साधना केल्यानंतर काय भांडार प्राप्त होते. का डोळे मिटून बसता तुम्ही बसून बघा म्हणजे तुम्हाला कळेल. का रंगलात एवढे?
रंगून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल काय मिळेल ते. कसं मिळेल हे कसं काय कळणार तुम्हाला, केल्याशिवाय कसं. हे तो प्रचितीचे बोलणे, अनुभवाचं बोलणं आहे सगळं. हे अनुभवाचं बोलणं आपण अनुभवलं पाहिजे. काय उगीच नाम नाम राम 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 करून होतं तुमचं, निघून घेऊन बघा. डोळे मिटून काय होतं करून बघा, म्हणून त्याला सांगितलं. आता त्याच्या पुढच्या ओळीत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हो जो गीतेवर अर्थ सांगण्याचं हे धाडस मी केलेलं आहे, वास्तविक हे माझं काम नव्हे. भगवद्गीतेचा अर्थ सांगणं सोपी गोष्ट नाही आहे, पण तरी देखील मी सांगतो आहे. म्हणजे मोठा आत्मविश्वास आहे त्याच्यामध्ये, अहंकार नव्हे, आत्मविश्वास आहे की जे मी सांगणार आहे हा मराठाची बोलू. मराठाची बोल ह्याचा अर्थ प्राकृत, साधा आहे खरं म्हणजे भाषा. का तर संस्कृत भाषेच्या मानाने मराठी भाषा ही गौण समजली जात होती. म्हणजे नाथ महाराज संस्कृतातला विचार मराठीत सांगतात म्हटल्यानंतर त्यांचे चिरंजीव रागावून गेले होते. ही संस्कृत भाषा ज्यांना कळती त्यांनाच हा विषय कळायला पाहिजे. खरं म्हणजे सामान्य माणसांसाठी हे नाही द्यायचं. हा विषय सामान्यांना कळता नाही पाहिजे, म्हणून मराठीत नाही सांगायचं असा काहींचा पंडितांचा आग्रह होता. म्हणून वास्तविक ते म्हणत आहेत मराठाची बोलू, साधा आहे, कौतुकाने सांगतो आहे. पण कसा सांगणार आहे माहिती आहे का, ही मराठीच भाषा अशी काही सांगणार आहे मी तुम्हाला की अमृता तेही पैजा जिंके, की माझ्या सांगण्यातून तुम्हाला अमृत देखील फिकं वाटेल असं काही मी बोलणार आहे. उपमा आहेत, उत्प्रेक्षा आहेत, अलंकार आहे, सगळ्या प्रकारच्या अलंकाराने आणि नवरस त्याच्यामध्ये असे काही मी पेरणार आहे. शांत रस आहे, अद्भुत रस आहे, वात्सल्य रस आहे, सर्व प्रकारचे रस मी त्याच्यामध्ये. आणि असं म्हटलेलं आहे की हे सांगायला रसच जणू त्यांच्यापुढे हात जोडून उभे राहिले, शब्द असे येत राहिले, मग आम्हाला घ्या, आम्हाला घ्या, आमचा उपयोग करा. असे एका बाजूने शब्द, एका बाजूने रस उभे राहतात आणि ज्ञानेश्वर माऊलींसारखे त्याच्यावरती विवरण करतायत कसं दृश्य असेल. आणि ऐकायला श्रोते निवृत्तीनाथ, नामदेव महाराज अशासारखे सगळे संत मांदियाळी ऐकायला बसलेली आहे. म्हणजे ते वक्ते कसे असतील, श्रोते कसे असतील, डोळ्यासमोर चित्र आणावं आपण. अशा ठिकाणी हा ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ सांगितला गेलेला आहे. म्हणून 80 अक्षरे कुणाला, रसिके, तुम्ही सगळे रसिक आहात म्हणून सांगायचं. नाही तर एखादा उत्तम गाणारा आहे आणि अरसिक ऐकायला बसला असेल तर तो काय म्हणणार, अहो किती वेळ चालणार आहे, केव्हा संपायचं आहे. आणि दुसरा असेल तर म्हणेल चालू द्या, आणखीन होऊ द्या, वा वा. तसं इथं श्रोते वाहवा देणार आहेत, रसिक आहेत, त्यांना मिळवीन. त्याच्यामध्ये आता काय सांगितलं आहे, शब्द. ज्ञानेश्वर महाराजांनी शब्द घडवले आहेत, त्या त्या अर्थाला योग्य असे शब्द त्यांनी कॉईन केलेले आहेत, नवीन तयार केलेले आहेत. पुढे पुढे आपण बघितलं तर अनेक ठिकाणी शब्द येईल, अरे हा कुठं ज्ञानेश्वरांनी वापरला आहे. 56 भाषातले शब्द आलेले आहेत ज्ञानेश्वरी. ऐसे शब्दाचे व्यापकण देखीजे असाधारण. त्याच्यामध्ये काय गुण आहेत माझ्या शब्दात विचाराल ना, तर चिंतामणीचे गुण आहेत. चिंतामणी रत्न जसं आहे आपण पाहिलेलं नाही आहे, परीस देखील आपण पाहिलेलं नाही. कामधेनू, कल्पतरू काय कुठे मिळालं नाही बा पाहायला, आपण तो ग्रंथात नाही येतो. कामधेनू म्हणाल ते मिळतं, कल्पतरूच्या खाली बसलं जी इच्छा होईल ते मिळतं. तसा हा चिंतामणी आहे. म्हणजे त्याचा अर्थ असा की हा जो शब्द आहे, तुमची जर ताकद असेल तर त्या शब्दातून तुम्हाला खोल खोल अर्थ प्रतीत होत जाईल. अरे ह्याचा अर्थ असा आहे, ह्याचा अर्थ असा आहे. चिंतन करा त्याच्यावर, जितकं चिंतन कराल तितका. आणि हे चिंतन करताना नुसतं माझ्या बुद्धीनं मी चिंतन करू शकत नाही, त्याच्यासाठी त्या ग्रंथकर्त्याची प्रार्थना करायला पाहिजे. माऊली तुम्ही हा मला अर्थ समजावून सांगा, त्यांना शरण गेलं पाहिजे. म्हणून भावही पाहिजे आणि बुद्धी पाहिजे, दोन्ही असलं तर त्या शब्दाचा चिंतामणी होईल. म्हणजे आपल्याला जो अर्थ हवा आहे तो कळेल. पुढे काही दिवसांनी हा कळला नव्हता त्यावेळेला, आता आणखीन कळतो आहे, आता आणखीन कळतो आहे, असं काही वर्षानंतर चिंतन केलं तर वाटायला लागेल. तसं झालं. ते म्हणतात हे असो तू या बोलांची, आता हे बोलांचं वर्णन केलं 2 वेळामध्ये. भाषा कशी वापरणार आहे, शब्द कसे वापरणार आहेत हे सांगितलं.
आता हे शब्द, हे रस वापरून ह्या बोलांची आता ताटं तुमच्यापुढे ठेवली आहेत. कारण पारायण आहे ना, पारणं आहे ना ते, तर जेवायला बसायचं सगळ्यांना. मग ते पारण्याला ताटं भरली आणि त्याच्यावर कैवल्य रस ओतला. आमरस नव्हे, सुधारस नव्हे, कैवल्य रस. म्हणजे जो कोणी ह्याचं सेवन करेल तो कैवल्याचा अधिकारी होईल. असा आनंद, असा आत्मानंद त्याला प्राप्त होईल. म्हणून कैवल्य रसे ओगरली. पण ही प्रतिपत्ती, हे जे सगळं केलं ना, हे मिया केली, मी केलेली आहे. ज्ञानेश्वर महाराज, आपण म्हणता इकडे तिकडं मी म्हणू नका, पण ज्ञानेश्वर महाराज म्हणू शकतात, भगवंत म्हणू शकतात. हे सगळं विश्व मी केलेलं आहे. आपण जर म्हटलं काय भगवंत आहे, अहंकारी आहे तो, सारखं मी म्हणतात, ते अहंकारी नाही, ही वस्तुस्थिती आहे. हे भगवंतच सगळं करतात. तसंही ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मिया केली. कारण ज्ञानेश्वरांच्या नंतर कुणीही असा ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ लिहिला नाही. कारण ज्ञानेश्वर भगवान विष्णू, ज्या गोपाळकृष्णाने गीता सांगितली तेच पुन्हा ज्ञानेश्वर महाराज होऊन त्यांच्या लक्षात आलं. संस्कृत वगैरे या लोकांना काही कळत नाही, आता मराठी सांगितलं पाहिजे. आता हे मराठी इतका अवघड झालं आहे की आपल्याला कळत नाही आहे. परंतु ही मिया केली सांगतात, ही मी केलेली आहे असं मोठ्या अभिमानाने ते सांगतात. पण कुणासाठी केली आहे ते इथं सांगितलं आहे. श्रोता कसा पाहिजे. माझ्यासारखा वक्ता आहे, पण आता श्रोता कसा पाहिजे, निष्कामासी. मग पुढच्या ह्याच्यात 2-3 विशेषणं श्रोत्यांना वापरलेली आहेत. निष्काम श्रोता पाहिजे. म्हणजे असं जर म्हणला ही ज्ञानेश्वरी ऐकून आपल्याला काय मिळणार. म्हणून नाथाने असं म्हटलं होतं, प्रवचनाला लोक कमी येतात म्हटल्यावर त्यांनी असं ठरवलं की मोठमोठ साखर द्यायची श्रोत्यांना, म्हणजे तरी निदान ऐकायला येतील. तसं आपण आल्यानंतर हे ऐकल्यासारखं आम्हाला देणार काय, काही देतात का विचारा तर ऐकायला येतो. काही असे श्रोते पैसे देऊन आणलेले असतात. संगीताची मैफल रंगवायला हवी असेल तर माना हलवणारे लोक पुढे आणून बसवले लागतात. ते त्यांनी वा वा म्हणायचं. आता काही वेळे कुठंतरीच त्यांनी जर वा वा म्हटलं तर पंचायत आले. तर तसं नाही. तसं इथं श्रोते जे पाहिजेत निष्काम, ह्याचा अर्थ त्यांना परमार्थाची कामना आहे, ज्ञानेश्वरी कळावी ही इच्छा आहे, भगवत प्राप्तीची कामना आहे, इकडली कामना नाही आहे. वक्त्यालाही हे बोलून काही कीर्ती मान पैसे मिळवायचे नाही आहेत. त्यालाही वाटतं आहे की श्रोत्यांना हे कळलं पाहिजे आणि श्रोत्याने वाटते की आपल्याला हे कळलं पाहिजे. आणि ह्यांना जे व्हायला सांगितलेलं आहे, गीतेने काय सांगितलं आहे, ज्ञान मिळवायचं आहे. ज्ञान मिळवण्यासाठी गीता आहे, आपल्याला ज्ञान मिळवायचं आहे. ज्ञान मिळवायची इच्छा करणं म्हणजे निष्काम होणं. भगवंताची कामना म्हणजे निष्काम होणं. निष्काम श्रोते पाहिजेत. आता आणखी कुणाला कळेल, पुढे पुन्हा सांगितलं आहे, ज्या ठिकाणी आत्मप्रभा नीच नवी, रोजच्या रोज नवीन आत्मप्रभा ठाण दिवी करून बसलेली आहे. ठाण दिवी म्हणजे दिवा, आत दिवा पेटलेला आहे. काय सांगतायत ते ग्रहण करण्याची तयारी आहे. रोज नवीन नवीन अर्थ आपल्याला कळतो आहे. जसं शंकरांचं आहे, सुरुवातीला म्हटलं आहे ही गीतेबद्दल बोलताना त्याने काय म्हटलं आहे, रोज नवीन अर्थ प्रगट होतो असा. तसं तुम्ही जितकं ऐकाल तितका रोज नवीन अर्थ कळतो, नवीन अर्थ कळतो असा आहे. आणखी तो कसा घ्यायचा आहे तर इंद्रिया ते चोरून जेवी. आपलं जेवण कसं असतं, आहार, आपला आहार इंद्रियानी असतो. डोळ्याचा आहार, डोळ्याने पाहतो तो आहार आहे डोळ्याचा, काय बघायचं आहे म्हणजे. कानाचा आहार आहे, तोंडाचा आहार आहे, सगळ्या प्रकारचे आहार आहेत इंद्रियांचे. ते सगळे आहार इथं बंद करायचे. आणि हा जो अर्थ सांगितला आहे तो इंद्रियांना चोरून आत ग्रहण करायचं आहे. इंद्रिया ते चोरून जेवी, जेवायचं आहे, पोटभर जेवायचं आहे. पण हे तोंडाने जेवणं नव्हे, अंतःकरणाने जेवायचं आहे. लक्षात आलं. हा जो अर्थ आहे तो म्हणून तयासीची असं म्हटलेलं आहे त्याने. त्यालाच हे कळणार की जो कोणी इंद्रियाला चोरून जेवणार. इंद्रियाला चोरून जेवणार इथं का म्हटलं,
कारण हा ध्यानाचा अध्याय असल्यामुळे ध्यानामध्ये सगळी इंद्रिय बंद करायची आहेत. डोळे बंद केलेले आहेत, कान उघडे आहेत, पण कानाच्या ठिकाणी मन नाही आहे आता. आणि मन नाही म्हटल्यानंतर कान उघडे असले तरी ऐकू येणार नाही. त्यामुळे मन सगळीकडं काढून घ्यायचं आहे, ते प्राणाबरोबर वर चिदाकाशात लीन करायचं आहे. त्यामुळे इंद्रिय सगळी आहेत. हां, दृष्टी देखील 6/6 चांगली दृष्टी आहे, दिसत नाही असं नाही आहे. कानाला ऐकू येत आहे, पुन्हा पाहत नाही आहे, ऐकत नाही आहे, खात नाही आहे, वास घेत नाही आहे. म्हणजे सगळी इंद्रियांना चोरून आत जेवतोय. लक्षात आलं? हा जेवणारा कोण आहे मग? इंद्रियांना सोडून जेवणारा हा जीव. आत्तापर्यंत जीव इंद्रियांच्या नादी लागून बाहेरचा आहार घेत होता. आता बाहेरचा आहार सोडला, तो अंतर्मुख झाला आणि तो जीव आतमध्ये त्या आत्मप्रभेच्या दिव्यामध्ये, आत्म्याच्या प्रकाशामध्ये हा सगळा आतमध्ये जेवणार आहे आता. म्हणून इंद्रिया ते चोरून जेवी. आता हा कसा जेवायचा बरं? कारण शब्द तर तुम्ही बोलता आहात, त्यातला ब्रह्मरस आहे. जेवणार कसा? कसा जेवायचा तो या पुढच्या ओवीत सांगितलं आहे. आहाच बोलाची वालीफ फेडीजे. आहाच म्हणजे वरवरचा. ह्या शब्दाचं वरवरचा वालीफ म्हणजे टरफल. शेंगदाणे खायला सांगितलं आपल्याला, तो टरफल पहिलं काढून टाकतो का टरफलासकट खातो? केळं खायचं झालं, सालासकट खात नाही, वरचं काढून टाकतो. तसं या शब्दाचं वरचं टरफल आहे ना, ते काढून टाका. आहाची बोलाची वालीफ फेडीज आहे. म्हणजे प्रत्येक शब्दाला 2 अर्थ असतात. एक वाच्यार्थ म्हणतात, म्हणजे हा शब्द जर आपण डिक्शनरीत बघायला गेलो तर एक वेगळा अर्थ कळेल, आणि संतांच्या संगतीत जर घ्यायला गेलो तर वेगळा अर्थ कळेल. जसं वस्तू हा शब्द आहे, वस्तू म्हणजे आपला थिंग, म्हणजे हे काय पुस्तक आहे, झाड आहे, अमकं तमकं पेन्सिल असं वाटतं. पण खरा वस्तूचा अर्थ इथं काय आहे? वस्तू म्हणजे आत्मा, परमात्मा. आता हा शब्द आपल्याला माहितीच नाही आहे. म्हणजे हा जर अर्थ कळायला हवा असेल तर शब्दाचं वरचं टरफल काढायला पाहिजे आणि ब्रह्माची याची अंगाघडीच आहे. वरचं टरफल काढायचं आहे आणि त्याच ब्रह्माला झोंबायचं आहे. पाहिजे ना तुम्हाला? बघा तुम्ही, गाईचं दूध हवं असेल तर वासरू नुसतं येऊन काय मला दूध मिळणार का असं विचारत नाही, ते झोंबतं. तानं मूल आईच्या अंगावर झोंबतं तेव्हा दूध येतं. तसं सद्गुरूंना शिष्याने झोंबावं लागतं. तेवढी त्याच्यामध्ये आर्तता, इंटेन्सिटी जाणून घेण्याची शक्ती लागते. तर सद्गुरूंना पुष्कळ द्यायचं असतं, घेणारच भेटत नाही. 2-3 वाक्य झाल्यानंतर हा असा जर त्याने केलं काय सांगणार ते? तेव्हा घेणाऱ्याच्या चेहऱ्याकडे बघत बघतच सांगत असत. स्वरूपानंद असे सांगायला बसले, 2-4 श्रोते असायचे. ते श्रोते तसेच होते. एक थोडं 10-15 मिनटं झाले की असं केलं की ते म्हणायचे आता पुरे. असा उपयोगी नाही. त्यामुळे तो ब्रह्माची आची अंगा घडीजे. आणि असे जर तुम्ही केलं श्रोत्यांनी, मग ज्ञानेश्वर महाराजांचा शब्द नेहमी लक्षात घ्यायचा. मग म्हटलं की हे सगळं झालेलं आहे गृहीत धरून. आता मग हे जर कुणी केलं तर सुखेशी सुरवाडीजे. सुरवाडीजे, सुरवाडणं म्हणजे काय? स्वामीजी नेहमी सांगायचे, थंडीमध्ये आपण नुसते झोपत नाही, असे हातपाय पोटाशी घेऊन झोपतो पहा, वर जाड पांघरून सुरवाडून झोपतो. तसं इथं सुखाने सुरवाडायचं आहे. कुठे? सुखाची माझी, सुखाच्या सागरात, आत्मसुखाच्या ठिकाणी सुखाने सुरवाडून झोपा. मग त्याला किती हलवून जरी लवकर बाहेर उठ म्हटलं तर उठत नाही. बघा तुम्ही, थंडीत असे झोपलेले असते, अरे बाब्या उठ, अरे कशाला बाब्या उठतोय? तो आता जो सुरवाडून झोपलेला आहे तो उठायला तयार नाही. तसं तुम्ही हे जर सगळं केलं, ऐकलं, तर असे सुरवाडून त्या आत्मसुखाच्या ठिकाणी झोपाल. आज सकाळी जसं त्या अनुग्रहाच्या वेळा त्या मुलीला डोळे उघडायचेच नव्हते, ती डोळे उघडायला तयार नव्हती. तिला असं इतकं भरून भरून येत होतं, काय झालं मला कळलंच नाही. म्हणले मला इकडलं सगळं संपलं,
पुन्हा डोळे मला मिटावेसे वाटत आहेत. याचाच अर्थ असा, आतल्या सुखाची तिला स्पर्श झाला, दंश झाला. आता तिला पुन्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा ती डोळे मिटून बसणार. पण श्रवण करताना डोळे मिटायचे नाहीत, त्यावेळेला श्रवणच करायचं आहे. लक्षात आलं? कारण त्याशिवाय काय सांगितलेलं आहे हे कळलं पाहिजे, त्याप्रमाणे पुढे केलं पाहिजे. म्हणून सुखेची सुरवाडी जे सुखाची माझी, ऐसे हळुवारपण जरी येईल तरीच हे उपयोगा जाईल. अंतःकरणाला इतका जर हळुवारपणा आला, म्हणून भाव पाहिजे. मला परवा कोणीतरी विचारलं होतं, नुसत्या बुद्धीनं नाही काय चालणार? नुसत्या बुद्धीनं चालणार नाही आणि नुसत्या भावानंही चालणार नाही. असं अंतःकरण जर हळुवार झालेलं असेल, सुरुवातीला सुद्धा त्यांनी म्हटलं आहे पहिल्या नमनामध्ये की श्रोता कसा पाहिजे? हळुवार. ऐसे हळुवारपण जरी येईल तरीच हे उपयोगा जाईल. तर ते सांगणं सगळं उपयोगाचं आहे किंवा ध्यान उपयोगाचं आहे. नुसतं कुठं आहे तुमचं ते ध्यान? बघूया, आम्ही बसलो, काही झालं नाही, कसं होणार? हळुवारपण आहे का? भावभक्ती आहे का त्याच्यामध्ये? ते जर असेल तर होईल. म्हणून सामान्यतः स्त्रियांच्यामध्ये लवकर उन्मनावस्था येते पुरुषांपेक्षा, कारण त्यांचा जरा पिंड जास्ती इमोशनल असतो, भावनेचा असतो, त्यामुळे त्यांना पटकन पकडायला सोपं जातं. तरीच हे उपयोगा येईल. एरवी म्हणजे असं जर नसेल तर म्हणजे आपल्याबद्दल म्हटलेलं आहे. ज्यांच्याबद्दल हे म्हटलेलं आहे त्यांना चटकन ते मिळून जाईल. आणि आपल्यासारखी सामान्य मंडळी असतील तर आगवी गोठी होईल मुकिया बहिरयाची. मुका बोलला, बहिऱ्याने ऐकलं. म्हणजे काय? काही झालं नाही. ते काहीतरी बोलत होते, आमच्या डोक्यात दुसरे काहीतरी उद्योगाचे विचार होते. काय बोलले कुणास ठाऊक. आमचं घड्याळाकडे लक्ष होतं, कधी एकदा घड्याळ संपत आहे आणि आपण उठून जातो आहे. मुक्या बहिऱ्याची गोष्ट. म्हणून त्याचं एक उदाहरण सांगितलं होतं. स्वरूपानंदांच्याकडे एक मोठे साहित्यिक गेले. सगळे काय म्हणतात एवढे बघूया तरी आहेत कोण, असं संतांच्याकडे जायचं नसतं, पण ते गेले. आणि तिथं गेल्यानंतर स्वामींच्या पुढे बसल्यानंतर त्या साहित्यिकाने पहिल्यांदाच सांगितलं की मला ऐकू येत नाही म्हणून. स्वरूपानंदांनी बघितलं आणि त्यांनी सांगितलं, मला बोलता येत नाही, अवघी मुकिया बहिऱ्यांची हा प्रसाद. तुम्हाला जर ऐकू येत नाही, मला बोलता येत नाही, हा प्रसाद. या संतांच्या पुढे असल्या गोष्टी करायच्या नाहीत, पण करतात काही मंडळी, त्याला इलाज नाही. आता त्याच्या पुढच्या ह्याच्यात पुन्हा आता पहिले श्रोते झाले. आता इथं जे झालं ते आता ध्यानाला बसणारा साधक आहे, नुसता श्रोता नाही. आता इथे हा ध्यानाला बसणारा म्हणजे पहिल्यांदा जे सांगितलं ते ऐकण्याच्या दृष्टीनं श्रोता कसा पाहिजे, हळुवारपण पाहिजे वगैरे वगैरे. आता ध्यानाला बसणार ना तो, मग ध्यानाला बसणारी व्यक्ती कशी पाहिजे? तर जीही आत्मबोधाची आवडी, म्हणजे ज्याला आता आत्मबोधाविषयी जिज्ञासा उत्पन्न झालेली आहे की काय बुवा तुम्ही तो आत्मबोध, आत्मसुख, आत्मानंद म्हणता, तो काय आहे मला कळला पाहिजे. अर्जुनाला 5व्या अध्यायाच्या शेवटी कुतूहल निर्माण झालं तेव्हा भगवंत म्हणतात आता हा योग्य झालेला आहे ध्यानाचं सांगायला. म्हणजे जेव्हा श्रोत्याची, शिष्याची तयारी असेल, जसं पोट भरलेलं आहे, मुलाला खा बाळ्या, खा बाळ्या, कशाला बाळा खातोय? मग काय सांगतात, त्याला चरचरून भूक लागू दे, मग तुम्ही जे ठेवाल ते मुकाट्याने खाईल. तशी त्याला भूक लागली का बघायला पाहिजे. तसं इथं ध्यानाच्या वेळेला आत्मबोधाची आवडी, ज्याला आत्मा जाणून घ्यावा अशी भूक लागलेली आहे की नाही मला हे कळलं पाहिजे काय आहे ते. आणि मग आत्मबोधाची आवड असेल, लहान मूल असतं बघा काही वेळेला, त्या आईजवळ बसलेलं असतं आणि आलेल्याच्या हातातलं चॉकोलेट मागत असतं. हां, त्या इथं बसूनच त्याला ते हवं असतं. तेव्हा तो पाहुणा काय म्हणतो, माझ्याकडे ये म्हणजे हे मी तुला देतो, म्हणतो का नाही. म्हणजे हिकडनं तू सोडल्याशिवाय हे तुला मिळणार नाही. आणि त्याला हेही धरायचं असतं आणि तेही हवं असतं, असे आपण असतो. हिकडनं सुटायचं नसतं
आणि ते हवं असतं. तर भगवंत असे फसत नाहीत. ते म्हणतात हे जर हवं असेल तर इकडलं सोडायलाच पाहिजे. आणि सोडायलाच पाहिजे ह्याचा अर्थ धंदा सोडायचा नाही, आपला उद्योग सोडायचा नाही, सगळं करायचं आहे, पण ते असं अलिप्तपणाने करायचं आहे, त्यात गुंतायचं नाही. आसक्ती सोडून ते काम करा. आणि केलं की एवढंच नव्हे तर ते करत असताना देखील हे मिळवण्यासाठी मी ते करतो आहे. बघा मी काय सांगते तो बारकावं लक्षात घ्या. हे सगळं मी का करतो आहे, तर हे जे कर्म आहे हे माझं स्वधर्म कर्म आहे, परमेश्वराने दिलेलं आहे. हे मी केल्याखेरीज मी हा जो पर्वत आहे इथं चढू शकणार नाही. म्हणून ह्याचा पायथा जो आहे तो कर्माचा आहे. कर्माच्या पायावर हा डोंगर चढायचा आहे. त्यामुळे कर्म टाकून मी नुसतं ध्यान करीन म्हणला चालणार नाही. म्हणून ते कर्म करत असताना सुद्धा अशा पद्धतीनं केलं पाहिजे की त्या कर्माचं फळ काय असं जर कोणी विचारलं तर 2 फळं. एक दृश्य फळ, नोकरी धंद्यातला पैसा मिळवणं ऐहिक दृष्टीनं, आणि दुसरं फळ जे आहे ते मला आत्मा मिळवायचं. ते मिळवण्यासाठी मी हे करतो आहे. त्याचं कारण पैसे ही माझ्या देहाची गरज आहे म्हणून मी ते सगळं करतो आहे. पण मला जर ह्या कर्मातून काय हवं असेल असं विचाराल तर ते हवं. त्यामुळे आत्मबोधाची आवडी केली सर्ग संसाराची कुरोंडी. अहो मग हे केल्याने तुम्हाला काही स्वर्गाची अपेक्षा असेल? नाही. स्वर्गाचे तिथं अडकायचं नाही, मला संसारातही अडकायचं नाही आणि याच्यामध्ये स्वर्ग सुखातही अडकायचं नाही. दोन्ही सुख उरवून टाकायचेत. असतील सुख ती, पण आपल्याला ध्यानाला जर बसायचं असेल तर छान आहे बा, नवीन नवीन अंतरून गाणं जर लोळावं नाही. हे जर मिळवायचं असेल तर त्यातनं बाहेरच पडलं पाहिजे. ठराविक वेळेला उठलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे. उदंड घरात जरी गुलाबजाम केलेले असले तरी आपण किती खायचे आपण ठरवलं पाहिजे. आपण साधक आहोत, लक्षात आलं. नाही तर बा काय खाल्ले गुलाबजाम, हे खाल्ले ना असा पसरलो, म्हटलं जाऊ दे झालं आज प्रवचन, असलं चालायचं नाही. त्यामुळे स्वर्ग संसाराचे सगळी सुद्धा घेताना मर्यादित पाहिजे त्याला काय जे ते. स्वर्ग संसाराची कुरोंडी अशी ज्यानी केली ते वाचूनी येथींची गोडी नेणती आणि. हे जर करत नसलात तर ही जी गोडी आहे ती कळणार नाही. म्हणून साधकाला सुद्धा सद्गुरू सांगत असतात, साधना करायची असेल आहार मर्यादित, झोप मर्यादित, व्यायाम केला पाहिजे, शरीर फिट ठेवलं पाहिजे, रजोतम टाकले पाहिजे, सत्वगुण वाढवला पाहिजे. नाही तर आपला अनुग्रह घेतलाय केलं काय तसं चालणार नाही. त्या सगळी पथ्य न लाविती इंद्रिय दमन, न करविती साधन, ऐसे गुरु आडक्याचे 3 मिळाले तरी त्याच्यावे. इंद्रिय दमन केलं पाहिजे, साधन केलं पाहिजे. हे केलं तरच शक्य आहे. म्हणून सद्गुरू बघतात कोण करतो कोण करत नाही अशी स्थिती आहे. तेव्हा अशा वेळेला हे जे काही आहे तुम्हाला तिथं कोणा करते का ये वाचून इंचींची गोडी नेणती आणिक. दुसऱ्या कोणाला हे कळणार नाही आहे. तेणे कारणे मी बोलेन. बघा आता काय सांगितलं त्याने. हे सगळं तुमचं आहे का, तयारी आहे का ही सांगितलेली, तर मी बोलणार. हां स्पष्ट विचारता येते. हे जर तुमची सगळी तयारी असेल तर मी बोलणार आहे, नाही तर नुसती वाप दौडून काय उपयोग आहे. काही जर परिणाम होणार नसेल तर काही उपयोगी नाही. त्यामुळे तेणे कारणे मी बोलेन. आणि काय बोलेन, अरूपाचे रूप दावीन. परमात्मा अरूप, निर्गुण निराकार, अतींद्रिय, रूपात येणारा नाही. पण मी असं काही वर्णन करीन शब्दाने तुमच्या डोळ्यासमोर उभा राहील. तो निर्गुण निराकार म्हणजे नुसताच ब्लँक वाटेल असं नाही. त्याचे जे पुन्हा गुण आहेत, आता इथे लक्षात ठेवायचं, त्याचे गुण म्हणजे सत्वरजतम नव्हे, तो त्रिगुणात नाही आहे. तो गुणी म्हणजे कसा आहे,
सर्वज्ञ आहे, सर्वसाक्षी आहे, सर्वात्मक आहे, सर्वगामी आहे, तो नाही असं ठिकाण नाही, असं सगळं त्या निर्गुणाचं जे वर्णन केलेलं आहे त्याला अरूप असा आहे, पण आपल्या रूपात उभा राहतो आहे. अंतर्बाह्य तोच भरलेला आहे. मग कुठंतरी जाणीव, अरे खरं आत तोच आहे, बाहेर तोच आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही नाहीच आहे. हे सारखं अनुसंधान राहील. जे निर्गुण वर्णनात येणारा न येणारा तसं वर्णन मी अशा तऱ्हेनं करेन की तुला मला त्याचं भान, त्याच्या अस्तित्वाची जाणीव हे अखंड राहील कुठेही गेला तरी. कारण आपल्याला माहिती आहे त्याचा अभाव नाही कुठे. असत आहे ते राहणार नाही आणि सत आहे ते जाणार नाही. पण आपण सतला जर धरतो आहे तर ते जाणार कसं शक्य आहे? ते असणारच आहे. असं सारखं भान आपल्याला राहत जाईल. म्हणून बोली आरूपाचे रूप दावीन अतींद्रिय. तो अतींद्रिय आहे, बघितलं आपण. त्याला डोळ्याने निर्गुण आहे, डोळ्याने कसा पाहणार? दृश्य गोष्ट आहे ती आहे चर्मचक्षू बघतात, त्याच्या पलीकडचं ज्ञानचक्षू बघतात. पण ते असं म्हणतात चर्मचक्षू आणि ज्ञानचक्षू या दोन्हीच्याही पलीकडे आहे तो. ज्ञानचक्षू जिथं दिसत नाही त्यालासुद्धा त्याचा कारणे असा अर्थ लावता येतो आपल्याला की ज्ञानचक्षुनी देखील मी त्याला पाहिलं असं म्हणता येतं का आपल्याला? अद्वैतामध्ये मी त्याला पाहिलं असं म्हणता येत नाही. ह्याला जसं अर्जुनाला म्हटलं आहे अद्वैतामध्ये कुणी कुणाला दाखवायचं आहे हे जसं भगवंतानी म्हटलेलं आहे तसं इथं द्वैत असेल तर मी त्याला पाहणार. विश्वरूप दर्शनामध्ये अर्जुनाला ज्ञानचक्षू उघडले कारण त्याला विश्वरूप दर्शन पाहायचं होतं तिथे. पण निर्गुणाला पाहताना ते विश्वरूप पाहणारा मी एक आहे, विश्वरूप पाहतो आहे असं इथं नाही आहे. इथं मी तेच होऊन जायचं आहे. आता मी तेच जर होऊन जायचं आहे तर कुणी कोणाला बघायचं? कारण ते बघणं आरशात बघणंही नाही आहे, मी ते व्हायचं आहे. आता व्हायचं आहे म्हटल्यानंतर तुमचं नाव घेतलं आणि विचारलं का ह्यांना तुम्ही पाहिलं का हो? तुम्ही म्हणाल पाहायचं काय, मीच आहे ते. तुम्ही जे नाव घेताय ना तो मीच आहे. आता मला कुणी पाहायचं, तुम्ही मला पाहिलं का म्हणून काय विचारणार? तुम्हाला जे पाहायचं असेल ना तो हा बघा मीच आहे. तेव्हा मला तुम्ही विचारू नका त्याला पाहिलं का म्हणून. लक्षात येतं आहे मी काय म्हणते ते? तसं इथं अलक्ष्य जो आहे त्याला लक्षित करण्याचं काम मी करणार आहे. याचा अर्थ तुला तेच व्हायचं आहे. लक्षात आलं? बघा आता मी सांगते. बोली आरूपाचे रूप दावीन अतींद्रिय परी भोगवीन. भोगवीन याचा अर्थ त्याचा आनंद तुला सगळ्या इंद्रियांनी घेता येईल. इंद्रियात येत नाही येते, पण इंद्रियाच्या बाहेर जाऊन तू त्याला पाहशील, तू त्याला ऐकशील. ध्यानामध्ये थोडा 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 अनुभव व्हायचा येतो. काहींना नाद ऐकू येतो, काहींना सुगंध येतो, आणखी काय काय येतं. वेगळे वेगळे अनुभव असतात असं. म्हणजे अतींद्रिय असलेले सुद्धा त्या ठिकाणी जो अनाहत नाद आहे तो कानाने ऐकत नाही आपण. ध्यानामध्ये जो येणार आहे तो सुगंध आहे तो नाकाने घेत नाही आपण. त्यामुळे अतींद्रिय जे आहे ते देखील तो भोग तुला घेता येईल. अशी स्थिती तुला मी आणून देईन. हे ते केलंच सगळं तर हे सांगितलं याप्रमाणे तू ध्यानाची साधना केली हे सगळं तुला मिळवून देईन. आणि म्हणून त्याच्या पुढच्या एका ह्याच्यामध्ये म्हटलं आहे असं जे ते ठिकाण आहे हे कसलं ठिकाण आहे तर हे 6 गुण ज्या ठिकाणी आहेत असं जे ते अरूप आहे अतींद्रिय आहे हे मी तुला प्राप्त करून देईन. हे कोणते गुण आहेत? ऐका यश श्री औदार्य म्हणजे यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर्य
आता आपण जर बघितलं तर श्री आणि ऐश्वर्य एकाच अर्थाचे शब्द वाटतात, पण हे दोन प्रकाराने घेता येतात. श्री म्हटलं म्हणजे या ठिकाणी दैवी गुणसंपत्ती आहे, ऐश्वर्य म्हणजे वैभव आहे, ते आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे आणि यश आहे. हे सगळे गुण ज्या परमेश्वराजवळ आहेत, ज्या परमात्म्याजवळ आहेत, हे साही गुण तुझ्याही अंगात येतील त्याच्याशी एकरूप झालास तर. ज्याच्याशी एकरूप व्हायचं आहे ना, त्याचे जे गुण आहेत, क्वालिटी, ती क्वालिटी आपल्याजवळ पाहिजे म्हणजे त्याच्यात होता एक मिसळता येतं. एरवी मिसळता येत नाही. मग तुमची क्वांटिटी लहान असले तरी चालेल. सोन्यात सोनं मिसळायचं असलं तर ते सोनंच पाहिजे ना. काय त्याच्यात लोखंडाचे कण मिसळा म्हटलं तर नाही चालणार. मग ते सोनं लहान असेल एक वेळ क्वांटिटीनं, एवढ्या गोळ्यामध्ये एवढा सोन्याचा हे कण तुम्हाला मिसळता येईल, पण दोन्हीचे गुण सारखे पाहिजेत. तसं परमात्म्याचे जे गुण आहेत ते जर जीवात आले तर तो जीव परमात्म्याशी सहज मिळून जाऊ शकतो. त्यामुळे हे 6 गुण ज्या परमात्म्याच्या ठिकाणी आहेत त्या परमात्म्याशी तू एकरूप होऊन जाशील. असं आहे. एवढं आता पुरे. उरलेलं जे आहे ते पुन्हा पुढे घेऊ. महत्त्वाचं हरी. कारण हा पुढचा जो विषय आहे तो पुन्हा बराच आहे. जोशी काका तुमची आता